त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल इको फ्रेंडली फ्लोरा ह्या नर्सरीला मी भेट दिलेली होती आणि त्याचा मी एक व्हिडिओ बनवला होता. खूप लोकांनी त्याला लाईक केला आणि तुम्ही त्या नर्सरीला व्हिजिट सुद्धा करू शकता असंही मी तुम्हाला सांगितलेलं. तर तिथेच हे व्हर्टिकल गार्डनिंग कसं करायचं ते मी शिकले. आज मी ते तुमच्याबरोबर शेअर करते. आता मी तुम्हाला दाखवते की आपण व्हर्टिकल गार्डनिंग कसं करू शकतो. म्हणजे आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की गच्ची आहे आमची ती तेवढी मोठी नाहीये किंवा आमची छोटी बाल्कनी आहे, मग त्याच्यामध्ये आम्हाला झाडं लावायची असतील, भाज्या लावायच्या असतील तर त्या कशा लावायच्या, त्यासाठी एक व्हर्टिकल गार्डनिंग म्हणून हल्ली केलं जातं. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अशी इकडे ही एक जी नेट आहे तिला राऊंड केलेलं आहे. हे बघा, अशी ती मोठी नेट आहे, तिला राऊंड केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 4 फुटाची वगैरे ही असेल आणि असं तिला राऊंड केलंय. हा नॉर्मल आपल्याला कुठल्याही भांडी जे प्लॅस्टिक मिळतं त्याच्यामध्ये हा जो टब मिळतो तो एक टब घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला दाखवते की ह्याचं कसं तयार करायचंय. हे बघा, नर्सरीमध्येच मी आहे आणि मी तुम्हाला इकडे दाखवते की कसं तयार करायचं त्याचं. तर हे बघा, टबात त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्याला बाहेरून ग्रीन नेट जी मिळते ती लावलेली आहे. हे बघा, आतमध्ये असंच आहे, जी आपण बघितलेली ती लोखंडी नेट आणि मग त्याच्यानंतर ही ग्रीन नेट. हे ग्रीन नेटला छान बांधून घेतलेलं आहे. आता ह्याला कसं तयार करायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवते. आज आपण टेरेस गार्डनवर एक स्टँड बनवतोय. त्या स्टँडमध्ये यात कोकोपीट, लोईसीचं, त्यानंतर नीम केक, करंज केक, नंतर जट्रोपा, एरंडी आणि मोहरीचं ही जी पेंड आहे ही भिजवलेली आहे. याच्यात 2 टोपल्या माती आणि 2 टोपल्या शेणखत टाकलेलं आहे. आता हे याच्यात मिक्स करे, पसरवून टाक. हे तू ते उघड. हे सेंद्रिय पद्धतीने आपण हे सगळं प्रिपेअर करतोय. हा, मूठभर टाकते. हे आहे फुलविका आणि ह्युमिक. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. ही जी जाळी आपण कट करून अशी गोल बांधून घेतलेली आहे. तर ह्या जाळीला आपण एक शेडनेट बांधून घेतलंय, कारण आता ती कोकोपीट आणि ते टाकल्यानंतर याच्यातनं ते बाहेर येऊ नये, त्यातल्या आतच राहावं म्हणून त्याला ते आपण शेडनेट आणि त्याला दोरीने बांधून घेतलेलं आहे. ह्या पाईपला अशी भोकं आहेत. असा भोकं असलेला पाईप आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ते तुम्हाला दाखवतील कसं घालणार ते. हा, त्या पाईपची जी खालची बाजू आहे ती बंद केलेली आहे आणि त्याच्यात भोकं केलेली आहेत, कारण की त्याच्यातनं आपण जेव्हा पाणी घालणार तेव्हा ते पाणी सगळीकडे छान व्यवस्थित मिळालं पाहिजे झाडांना, म्हणून ही प्रोव्हिजन केली गेली आहे. तर एकदा तुम्ही त्याची ग्रीन नेट बांधलीत की त्याच्यानंतर असं सगळं आपल्याला त्याला थोडं दाबून घ्यायचंय, म्हणजे आतमध्ये व्यवस्थित माती राहील आणि ती सगळी पडणार नाही. परत आपलं जे बनवलेले जी नेट आहे त्या नेटला वरती व्यवस्थित सपोर्ट देऊन बांधून घ्यायचे, कारण ते असं व्हर्टिकली नीट उभं राहायला पाहिजे, नाहीतर ते पडेल खाली. आपण छोटासा टब ठेवलाय, टबामध्ये आपल्याला हे उभं करायचं, तर त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं. त्याने 2 गोष्टी होतील, वेल लावलाय तो पण त्याच दोरीवर चढेल, म्हणून हे नीट छान बांधून घेणं गरजेचं आहे. आणि तसेच तुम्हाला तुमच्या गच्चीत सुद्धा थोडी प्रोव्हिजन करायला लागणार आहे. आता आपण ग्रीन नेट जी आहे ती सोडून घेणार आहोत, कारण की ग्रीन नेट फक्त आपली माती आणि कोकोपीट भरेस तोपर्यंतच होती. ती सोडून घ्यायची आणि जिथे आपल्याला असं वाटेल की जिकडे भोकांमध्ये माती नीट नाहीये तर तिकडे ही जी खाली माती आलेली आहे
ती माती व्यवस्थित लावून घ्यायची. पहिले तर सगळं बघा एक्स्ट्रा जिकडे आहे ती माती त्यांनी काढून टाकली आणि जिकडे तुम्हाला असं जागा जागा दिसेल की भोकं आहेत तिकडे परत एक्स्ट्रा जी माती आपल्याकडे असते खालची ती पण भरून अशी ते छान व्यवस्थित तयार करून घ्यायचं. मग ह्याच्यात झाडं कशी लावायची, रोपं किंवा बियाणं कसं लावायचं ते आम्ही पुढे आता तुम्हाला दाखवतो. आता हे बघा इकडून 1 2 3 4 5 लाईनी सोडल्यात आणि 6व्या इकडे त्यांनी जागा केली आहे झाड लावायला. आता ही बॅगेतली आहे, नेटपॉट मधली जर कधी असली तर सोपं जातं लावायला. बरोबर. हा, किंवा मग त्या ठिकाणी आपण बी सुद्धा टाकू शकतो. हा, बी टाकली तरी तिकडून येईल आणि रोपं आणली तरी सुद्धा आपण अशी लावू शकतो. हे काटेरी वांग्याचं झाड आहे. हे इथं 2 वांग्याची रोप आहेत. याच्या सेंटरला आहे, इथं एक घेतलेलं आहे. साधारण एक वीत थोडीशी जागा सोडली आहे. आता जशी झाडं जगतील, सूर्यप्रकाश असल्यामुळे ही झाडं अशी उभी राहतील, वर जाणार. बरोबर. हा, तिथं वर गेलेली आहे. 2 झाडांच्या मध्ये त्यांनी इकडे केलंय. हा, ही आपली 2 झाडं आहेत. परत त्यांनी मध्ये गॅप सोडली आहे आणि गॅप सोडून इथे केले. आणि आता दादा इकडे मिरचीचं रोप लावतायत. तुम्ही सुद्धा बियांपासून अशी रोपं बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट नर्सरीतनं रोपं आणू शकता किंवा तुम्हाला जर का इथे बिया घालायच्या असतील तर डायरेक्ट बिया सुद्धा लावू शकता. म्हणजे त्याच्यातनं डायरेक्ट रोप तुमच्या नेटमधनंच येईल. तुम्हाला असं लावायची वेगळी गरज लागणार नाही. हे साधारण 2-2 बी घेतोय मी. हा, हे इथं म्हणलंय, हे सोडून दिलं. हा, हे इथे झिगझॅग लावायचं, एक लाईन सोडायची. असं मध्ये मध्ये पालेभाजी सुद्धा लावता येते. त्यामुळे पालेभाजी सुद्धा भरपूर येऊ शकते ह्याच्यामध्ये. आणि आपण एकाच वेळेला 4-5 प्रकारच्या भाज्या ह्या छोट्याशा जागेमध्ये लावू शकतो. आणि पालेभाज्यांचं पण तुम्ही जर का बघाल तर पालकाच्या अगदी 2-2 बिया ते लावतायत. एक तर याला बी कमी लागतं. एक दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जी आपण खतं टाकलेली आहेत, जसं ते आता निमपेंड वगैरे ज्या टाकलेल्या आहेत भिजवून, या जशा डिकम्पोज होत जातील आणि यावर जर कधी एक्सेस वॉटर झालं तर ते पाणी खालच्या ह्याच्यात जमा होतं. नॉर्मली आपल्याकडे काय होतं, जे पाणी ह्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिशन आहे ते पाण्याबरोबर वाहून जातात. या केसमध्ये हे पाणी आत खालच्या टोपलीत जमा होणार आहे, तेच उचलून पुन्हा इथं टाकता येतं किंवा ते तिथून कोकोपीट असल्यामुळे ते ऍब्सॉर्ब करून घेतं. त्यामुळे आपलं त्याच्यामधले जे काही न्यूट्रिशन आहे ते कुठलेही वाया जात नाहीत. आता हे मी तुम्हाला एक दाखवते जे त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांनी तयार केलेलं आहे. तर हे बघा, वरती तुम्हाला दिसतील वांग्याची झाडं आहेत आणि त्याला छान वांगी लागलेली सुद्धा आहेत. हे बघा, अशी छान वांगी लागलेली आहेत त्या झाडांना. हे बघा, आणि वांग्याच्या झाडाबरोबरच वरती एकदम जी आपली सगळ्यात वरची लेवल आहे त्याच्यात त्यांनी असा वेल लावलाय. हा आहे कारल्याचा वेल. हा बघा किती छान वेल सुद्धा चढतोय आणि वरती दोरी बांधली त्यामुळे वेल वर पण जाईल तुमचा व्यवस्थित. त्यानंतर जसं तुम्हाला दाखवलं तसं जागा सोडून इथे आहेत मिरचीची रोपं. त्याला सुद्धा छान अशी फुलं आलीत बघा. म्हणजे जेव्हा आपल्याकडे जागा कमी असेल तेव्हा आपण हे मॉड्यूल नक्की वापरू शकतो. आणि टोमॅटो संपत आले, टोमॅटो लावले. हा, आता हे झाड जे आहे ते तर संपत आले त्यामुळे ते काढून टाकायच्या स्टेज मध्ये आहे. पण तुम्ही बघू शकता की ह्याला सुद्धा इथे खाली छान लावल्याने ते किती वाढलंय बघा, मस्त मोठं झालेलं आहे. आणि जी थोडी मोठी झाडं असतात ती तुम्ही अशी खालच्या ह्याच्यात लावू शकता. बरं, मध्ये मध्ये असा तुमचा पालक किंवा कुठलीही पालेभाजी सुद्धा तुम्ही लावू शकता. म्हणजे आपण एकाच ह्याच्यात बघा किती गोष्टी लावलेल्या आहेत. असं हे आहे आपलं व्हर्टिकल गार्डनिंगचं मॉड्यूल. हे तुम्ही सुद्धा तयार करू शकता.